श्रीराम नमस्कार. आज 5 एप्रिल 2022. ज्ञानेश्वरी निरूपण भाग 50. निरूपणाचे 50 भाग आज पूर्ण होत आहे आणि आपल्या सर्वांमुळे ही सेवेची संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई. मनुष्य जीवनातल्या या 4 अवस्था आहेत. निवृत्ती, वाईट विचारांमधनं निवृत्ती घ्यायची आहे, ज्याची आपल्याला गरज नाही. जी गोष्ट घेतल्याने मन अस्वस्थ होतं, वैचारिकता बिघडते, ती गोष्ट निवृत्त करायची आहे. आणि ती गोष्ट निवृत्त केलीत की ज्ञान प्रदान होणार आहे. आणि सोपान म्हणजे जे पुढचं जीवन आहे ते सहजतेने मनुष्य जगणार आहे, तुम्ही जगणार आहात. आणि असं सुंदर जीवन जगून शेवटी मनुष्य मुक्त होतो. वास्तविक ही नावं बघा कसे, विठ्ठल, रुक्मिणी, आईवडील म्हणजे साक्षात भगवंत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जीवनाची अवस्था आहेत या. आणि ह्या अवस्थेचं थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न मी करतोय आणि त्याबरोबर तुम्हाला मला जे आकलन झालं ते सांगायचा प्रयत्न करतो. मागच्या वेळी आपण या ठिकाणी येऊन थांबलो होतो की माऊलींनी, ज्ञानेश्वरांनी विठ्ठलपंतांना प्रश्न केला होता, आत्मा हा इतका महत्त्वाचा आहे का? आणि आत्म्याला इतकं जर महत्त्व असेल तर मग देह कशासाठी? हा ज्ञानेश्वर माऊलींचा विठ्ठलपंतांना, आपल्या वडिलांना केलेला हा प्रश्न विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांना सांगितलं की ज्ञानदेवा, तुम्ही चित्र रेखाटा, तसं एक पंटीचं चित्र रेखाटा. आणि त्याचबरोबर आता तिन्हीसांची वेळ होत आलेली आहे, तर तेव्हा एक पंटी घेऊन या, दिवा, पंटीचा दिवा घेऊन या आणि ती ज्योत लावा. ज्ञानेश्वरांनी हे वडिलांनी सांगितलेली गोष्ट केल्यानंतर विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांना सांगितलं की ह्या कृतीमध्येच तुझं उत्तर आहे. जे चित्र काढलंस त्याच्यामध्ये पंटी पण काढलीस, वातही काढलीस आणि ज्योतही काढलीस, पण ह्याच्यात चैतन्य आहे का? तर त्याच्यात चैतन्य नाही. पण जी ज्योत तू पंटी आणलीस, त्याच्यात तेल घातलंस, त्यातली वात प्रज्वलित केलीस आणि ती जी पंटी, ज्योतिरूप पंटी तुझ्या समोर आहे, तर ही नुसती ज्योत तुला दिसेल का किंवा पेटेल का? ज्ञानेश्वरांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कळतं, पण बाबांनी विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे उत्तर देणं भाग होतं. ते म्हणतात, नाही बाबा, ही पंटी आहे, हे तेल आहे आणि त्याचबरोबर ती वात आहे आणि मी ती पेटवली आहे म्हणून ती ज्योत पेटलेली आहे. विठ्ठलपंत म्हणतात, ज्ञाना, तू अगदी बरोबर आहेस. तसंच हा आत्मा या देहामध्ये सामावलेला आहे म्हणून या देहाची किंमत आहे. तुम्ही दोघं, निवृत्ती आणि तू, जेव्हा चर्चा करत होतास
की अर्जुनाला दुःख झालं की माझ्या नातलगांना कसं मारू, आणि हे करणं योग्य आहे का, असा तुझा प्रश्न होता. ज्ञानदेवा, मरतं ते फक्त शरीर, आत्मा मरत नाही. आणि ज्ञानदेव विठ्ठलपंतांना म्हणतात, पण बाबा, पण मग शरीराने तरी ते भोग का भोगायचे. ज्ञानदेवांचा प्रश्न काही चुकीचा नव्हता, पण विठ्ठलपंत म्हणाले की देह आला म्हणजे भोग आलेच, आणि हे कधी ना कधीतरी हा देह कोसळणारच आहे, हा पडणारच आहे, हा पडणारच आहे. पण मनुष्य त्याची बुद्धी घाण टाकतो, जीवनामध्ये चुकीचे व्यवहार करतो, आणि हे चुकीचे केलेले व्यवहार धर्माला धरून होत नाहीत. धर्माला अनुसरून केलेलं काम हेच भगवंताला, हेच परमेश्वराला प्रिय असतं. ज्ञानदेवा, नीट समजून घे. तुझा आधीचा प्रश्न होता की श्रीकृष्णाला जर माहीत होतं की या युद्धातनं महापरिणाम होईल आणि कित्येक जण मरतील, तर त्यांनी हे युद्ध होऊनच का दिलं. मुळामध्ये म्हणजे पांडव हे नीतीला धरून वागणारे होते, आणि कौरव हे अनीतीला धरून वागणारे होते. दोघंही भावंडांमध्ये कौरवांना असं वाटत होतं की हे आपलं राज्य आणि संपत्ती हडप करण्यासाठी आलेले आहेत, पण वास्तविक पांडव हे धर्मस्थापनेसाठी, प्रजेला न्याय मिळवून देण्यासाठी या युद्धासाठी तयार झालेले होते. त्यांना कुठल्याही प्रकारे संपत्तीची लालसा असती तर श्रीकृष्णाने जी शिष्टाई केली त्याच्यामध्ये त्यांनी 5 गावं फक्त मागितली होती, तर ती देण्यास हरकत नव्हते. पण ज्ञाना, हे समजून घे, मनुष्याची बुद्धी जेव्हा भ्रष्ट होते तेव्हा त्याच्या मनामधला भ्रम हा वाढत राहतो, आणि मनुष्य काय करतोय हे त्याला लक्षात येत नाही, आणि हे लक्षात न आलेल्यामुळे त्याची पावलं ही चुकीच्या मार्गाने पडू शकतात. आणि इथं तसंच झालं. भगवंताने अर्जुनाला तेच सांगितलंय. अर्जुनाची समज असा झालेला होता की हे माझ्या हातनं मरणार आहेत, पण वास्तविक ज्या देहाने हा धर्म धारण केलेला आहे त्या धर्मातनं या अधर्म कृत्याचं पतन होणार होतं. त्यामुळं ही होणारी हत्या ही हत्या नसून हे धर्मस्थापनेसाठी केलेलं युद्ध जे आहे याला वध म्हणलं पाहिजे. आत्मा हा अविनाशी आहे आणि देहाचा विनाश होतो. इथं विनाश देहाचा होणार आहे. आणि ज्ञाना, एक गोष्ट लक्षात ठेव, युद्ध आलं की विनाश हा आलाच, पण धर्मासाठी ह्या गोष्टी करणं प्राप्त असतं. बाबांचे हे शब्द ज्ञानाच्या कानावरती आले आणि निवृत्तीनाथांकडे पाहून ज्ञानदेव निवृत्तीनाथांना डोळ्यांनी खुणवत होते की आपण नंतर याच्यावर चर्चा करू. विठ्ठलपंतांच्या नजरेतून हे सुटलं नाही.
आणि रात्रही खूप झाली होती. विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवाला सांगितलं, ज्ञाना उठून ही पंटी देवाजवळ नेऊन ठेव आणि आता तुम्ही झोपी जा. सर्व भावंड झोपी गेली. ज्ञानदेव निवृत्तीनाथांच्या मनामध्ये आत्मा आणि हा देह आणि आता भगवद्गीतेत आपल्याला पुढं काय वाचायला मिळणार याची उत्कंठा लागत सर्व भावंड झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे जाग आली. ओंकाराने दिवसाची सुरुवात झाली. उठल्या उठल्या ज्ञानदेवाने निवृत्तीला सांगितलं, अर्थात नित्य स्नान झाल्यानंतरच, की दादा आपण पटकन भगवद्गीतेचा दुसरा अध्याय काय आहे तो पाहू. निवृत्तीनाथ एक प्रकारे ज्ञानदेव कधी म्हणतो याची वाटच पाहत होते. कारण कसं असतं की एखाद्या आध्यात्मिक गोष्टीची चर्चा करताना जर समोर आध्यात्मिक माहिती असलेला किंवा त्या वर्गातला व्यक्ती असेल तर ती चर्चा करायला मजा येते. आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव पटकन आवरून बसले. माऊलींनी त्या भगवद्गीतेला नमस्कार केला. इथं गंमत अशी आहे की भगवद्गीता आपण म्हणतो, पण त्याचा उल्लेख मी काय करावा तर तो पोथी म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणजे या गोष्टीचा बराच विचार केला आणि डॉक्टरांशी जेव्हा माझं बोलणं झालं, वास्तविक ही ज्ञानेश्वरी म्हणजे डॉक्टर वर्तकांची देण आहे. आणि डॉक्टरांना सांगितलं की या भगवद्गीतेला इथं एकदम पोथी कसं म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर असं होतं की पोथी ही नित्य वाचली जाते. पोथी म्हणजे काय, जे ज्ञान जिथं एकाच ठिकाणी साठवलेलं असतं, पोथडीत साठवलेलं असतं, त्या पोथडीची रीत म्हणजे पोथी. शब्द नीट समजून घेतला पाहिजे. ज्ञानाची पोथडी, धर्माची पोथडी. मग तिथं चांगल्याबरोबर वाईट गोष्टी पण येतात. फक्त चांगलीच गोष्ट आहे असं नाही, तर वाईट गोष्ट पण येते. आणि जिथं दोन्ही गोष्टी असतात, जिथं रात्र आहे तिथं सकाळ आहे, तिथं चांगलं आहे तिथं वाईट आहे. पण आपण काय घ्यायचं आहे हे त्या पोथडीत भरलेलं असतं आणि त्यातनं आपण घ्यायचं. एखादी पोथी वाचतो आपण तर तेव्हा बघा त्या पोथीमध्ये काही उदाहरणं अशी असतात की ज्यांनी महाराजांना स्वामींना त्रास दिलेला आहे. म्हणजे ते वाईट कृत्य आहे पण त्या पोथीत आलेले असतात. आणि ती वाचून सुद्धा माणसाचे दोष जातात. म्हणजे वास्तविक एखाद्या गोष्टीचा त्याच्यात संदर्भ दिलेला असतो, लीलेचा कथन केलेलं असतं, पण ते वाचून सुद्धा माणसाचा दोष जातो. आणि इथं ज्ञानदेव त्या भगवद्गीतेची पोथी देवासमोर ठेवून त्याला नमन करतात, नमस्कार करतात. निवृत्तीनाथ नमस्कार करतात आणि दोघं वाचायला बसतात. आणि ज्ञानदेव दुसरा अध्याय उघडतात. निवृत्ती दादा दुसरा अध्याय मी उघडलाय, वाचू का मी? काय म्हणजे ज्ञानेश्वरीतनं आपण काय घ्यायचं असतं ना, इतकं सुंदर आहे. आपण विचार कसा करायचा की ज्ञानदेवांच्या हातामध्ये भगवद्गीता होती, त्यांनी उघडल्यावर लगेच सुरुवात केली नाही की मी उघडलं आणि सुरुवात. मग निवृत्तीनाथांचं लक्ष आहे का नाही आहे हे त्यांनी असं कांडोळा केला नाही. आधी आज्ञा घेतली की दादा मी अध्याय उघडलेला आहे तो वाचायला सुरुवात करू का. आणि निवृत्तीनाथांचा
निवृत्तीनाथांची आज्ञा झाल्यानंतर ज्ञानदेवांनी वाचायला सुरुवात केली. सांख्ययोग. अर्जुनाला मनामध्ये पडलेले प्रश्न. ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथाला म्हणते की दादा, अरे आपण कालपर्यंत वाचत होतो तर तेव्हा आपल्याला असं वाटत होतं नाही का रे की हा भगवंत चुकीचा आहे. पण काल बाबांनी जसं सांगितलं पटकन त्याचं समाधान केलं की जर समाजातली वाईट वृत्ती प्रवृत्ती अधर्म नष्ट व्हायला हवा असेल तर धर्माचं रक्षण प्रत्येक व्यक्तीने करणं हे गरजेचं आहे. विषारी साप जर पाळले तर ते डसल्याशिवाय राहणार नाहीत. विषारी प्रवृत्तीचे वृत्तीची माणसं जर या समाजात फैलावत राहिली तर या समाजामध्ये अदारकता माजेल. माता भगिनींवर अत्याचार होतील. धर्म हा धर्म राहणार नाही. आणि भगवंतांनी तेव्हाच त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वैचारिकतेतनं या महाभारताच्या युद्धामध्ये धर्मस्थापना कशी असावी आणि धर्मस्थापनेसाठी काय कृती करायला लागते हे सांगितलेलं आहे. आणि या सांख्ययोगामध्ये ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना म्हणतात की अरे दादा, अर्जुन क्षत्रिय होता. मग क्षत्रिय माणसाला आपलं कार्य आपला धर्म हा विसरता कामा नये. बाबा जसं म्हणतात तसं हे विसरता कामा नये. कारण तोच जर विसरला तो उपयोग काय. या समाजाचं या धर्माचं रक्षण करणाराच जर गळीत मात्र झाला तर या समाजाचं या धर्माचं रक्षण कोण करणार. मला असं वाटते दादा की हा दुसरा जो अध्याय आहे हा याच्यावरतीच असावा. ज्ञानदेव निवृत्तीनाथांची ही चर्चा चालू असताना विठ्ठलपंत पाठीमागं येऊन उभे राहिलेले असतात. आणि विठ्ठलपंत या ज्ञानदेवांच्या म्हणण्यावरती दुजोरा देतात आणि म्हणतात, ज्ञानदेवा तू जे सांगतोयस ते अगदी तंतोतंत खरं आहे. आत्मा आणि देह हा नेहमी स्वच्छ आणि पवित्रच असला पाहिजे. कौरवांनी स्वतःहून ही परिस्थिती ओढवून घेतलेली होती. पण इथं अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झालेले प्रश्न, त्याला असं वाटत होतं की या सर्वांचं पाप माझ्या माथी लागेल आणि हे पाप माथी लागू नये म्हणून तो वैराग्य स्वीकारायला तयार झाला होता. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर एकमेकांकडे पाहतात आणि विठ्ठलपंतांच्या मनात प्रश्न पडतो की मी हे सांगितल्यावरती ह्या दोघांचं एकमेकांकडे काय असं पाहणं आहे. आणि ते म्हणतात की अरे ज्ञानदेवा तुला काही बोलायचं आहे का. तर ते म्हणतात की नाही. पण त्यांच्या प्रश्नाचं त्यांना उत्तर मिळालेलं असतं की भगवान श्रीकृष्ण सुद्धा हे वैराग्याचं सुद्धा प्रतीक होतं. एखादा व्यक्ती दुसऱ्याला जेव्हा उपदेश करत असतो तेव्हा ती अवस्था त्यांनी स्वतः स्वीकारलेली किंवा अनुभवलेली असली पाहिजे, तरच त्या ज्ञानाचं त्या गोष्टीचं तो समोरच्याला शिकवण देऊ शकतो किंवा शिकवू शकतो. आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांचं एकमेकांकडे बघणं हेच सांगत होतं की भगवान श्रीकृष्ण जे आपण आपल्या नजरेतनं पाहतोय हे किती योग्य आहेत. आणि अशा तऱ्हेने एक प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं होतं. प्रश्न उत्पन्न झालाच नव्हता, पण
निवृत्तीनाथांच्या मनामध्ये असलेला विचार आणि ज्ञानदेवांच्या मनामध्ये असलेला विचार हा एकच होता, हे त्यांच्या नजरेतनं कळत होतं. आणि विठ्ठलपंतना खूप भरून आलं, आनंद वाटला की भगवद्गीतेचा हा दुसराच अध्याय आता सुरू करत आहे आणि आपल्या मुलांची जो समजूतदारपणा आहे हा किती उच्च कोटीचा आहे. याच्यासाठी विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि मग त्याला म्हणाले, ज्ञानदेवा, तू जो विचार करतोयस ना रे, हा आज ना उद्या समाजापर्यंत कसा पोहोचेल ह्याचाही दृष्टिकोन अभ्यास करताना माणसांनी करायला हवा. कारण ज्ञान हे जर फक्त आपल्यापर्यंत राहिलं तर ते गंजल्यासारखं होतं. एखादा लोखंडाचा तुकडा तुम्ही कोपऱ्यात जर टाकून ठेवलात तर तो काही दिवसांनी गंजून जातो, पण तो जर वापरात असेल तर त्याची चकाकी राहते आणि त्याच्यामध्ये एक नवीन ऊर्जा उत्पन्न होते. तसंच ज्ञानदेवा, हे तू समजून घे की ज्याचा तू अभ्यास करत आहेस, तुम्ही भावंड ज्याचा अभ्यास करत आहे त्याचं अनुकरण आणि त्याच्यातनं प्राप्त होणारं ज्ञान हे समाजापर्यंत कसं पोचेल आणि मी त्याच्यावरती त्या ज्ञानाच्या अनुषंगाने किती स्वतः आचरण करतोय यांच्याकडे तुम्ही पहिल्यापासून लक्ष ठेवलं पाहिजे. आपले बाबा काय सुचवू इच्छितात हे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांना तेव्हा कळत नव्हतं. भिक्षा मागायला गेल्यानंतर गावामध्ये होणारी अवहेलना, उद्या आपल्या मुलांना जर ही वेळ आली तर सहनशक्ती, आणि नुसती सहनशक्ती नाही तर त्याच्यातनं आपल्या मुलांची वैचारिकता बदलता कामा नये. एखाद्या शेतामध्ये लावलेलं धान्य, उत्तम प्रतीचं धान्य शेतकरी पेरतो, पण न पेरता तिथं तण उगवतात, त्याच्या बाजूलाच उगवतात. मुलांवर केलेले, मुलांवर चाललेले संस्कार हे मी जरी अतिउत्तम करत असेल तरी आज ना उद्या यांना बाहेर पडल्यानंतर या समाजाला सामोरं जावं लागणार आहे. या समाजातनं जे विष आत्ता या घरापर्यंत, या झोपडीपर्यंत मी येऊन दिलेलं नाहीये, त्या विषाशी सामना या मुलांना करायला लागणार आहे. एक क्षणभर विठ्ठलपंतांची भान हरपलं आणि ज्ञानदेवांच्या लक्षात आलं. त्यांनी बाबांचा हात हातात घेतला, म्हटले, बाबा, अहो तुम्ही काहीतरी बोलत होतात आणि मध्येच थांबलात. आणि विठ्ठलपंत ज्ञानदेवाला सांगतात की अर्जुनाच्या मनाचा गोंधळ झाला, पण सर्वसामान्य मनुष्याचा मनाचा गोंधळ हा होता कामा नये. कारण जीवन जगताना प्रत्येकालाच भगवंत प्राप्त होईल असं नाही. अर्जुनाला युद्धाच्या वेळी सारथी हा भगवंत मिळाला, पण प्रत्येक मनुष्याला योग्य गुरु किंवा योग्य मार्गदर्शक हा लाभेलच असं नाही. म्हणून ज्ञानदेवा, आपण आपला अभ्यास आणि ज्ञान हे वाढवलं पाहिजे. कारण जसे संस्कार होतात तशीच बुद्धी होते आणि तसंच आचरण करायला हवं. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि विठ्ठलपंत यांचं हे संभाषण चालू असताना रुक्मिणी येते आणि म्हणते, वा वा वा, आज मुलाबापांचं चांगलंच जमलेलं दिसतंय. सरपणाला लाकडंही नाहीत. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांच्या लक्षात आलं, जंगलात जाऊन लाकडं आणायला हवीत.
ज्ञानदेवांनी विठ्ठलपंतांचा आज्ञा घेतली की बाबा आईला लाकडं आणून देतो आणि आम्ही परत अभ्यासाला बसतो. आपली मुलं इतकी समजूतदार आहेत हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला आनंदाला पारावार राहिला नाही. पण इथं दोन गोष्टी घडत होत्या. ज्याप्रमाणे एक बाप आपल्या मुलांना संस्कारित करत होता, त्याचप्रमाणे होणारे संस्कार, झालेले संस्कार, होऊ घातलेले संस्कार उद्या समाजामध्ये वावरताना, परिस्थितीला सामोरं जाताना हे संस्कार जर त्यांना वेळीच आठवले नाहीत तर मात्र आपल्या मुलांचं काय होणार, ही एक विवंचना विठ्ठलपंतांच्या मनात होती. हे संस्कार करताना सुद्धा असे व्हायला पाहिजेत की मनुष्य कितीही कठीण परिस्थिती झाली, कठीण अवस्था आली तरी त्याच्यामध्ये डगमगता कामा नये. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये चाललेली ही घालमेल त्यांची अर्धांगनी रुक्मिणीच्या विचारांमध्ये आधीच येऊन गेलेली होती. विठ्ठलपंतांचा हात हातात घेतला आणि विठ्ठलपंतांना रुक्मिणी म्हणते, तुम्ही जे संस्कार, तुम्ही जे शिक्षण, तुम्ही जे ज्ञान आपल्या मुलांना प्रदान करताय, हे ज्ञान प्रदान केल्यानंतर आपली मुलं कुठं चुकतील असं मला वाटत नाही. कारण तुम्ही जर पाहिलं असेल की निवृत्तीच्या आणि ज्ञानदेवाच्या प्रत्येक कृतीमध्ये हे संस्कार दिसून येत आहेत. विठ्ठलपंतांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर पडते. रुक्मिणी घरकामात जरी गुंतली असली तरी तिचं लक्ष आपल्या पतीकडे आणि मुलांकडे आहे आणि त्यांच्या मनामध्ये काय घडतंय, मनामध्ये काय चाललंय हे बरोबर तिला माहिती होतं. आणि याची जाणीव आज विठ्ठलपंतांना प्रकर्षाने झाली की मला वाटलं होतं मी नुसतं संस्कारी मुलांवर करतोय, आईचं लक्ष नसेल, पण आईचं सर्व ठिकाणी लक्ष आहे. आणि रुक्मिणी विठ्ठलपंतांना सांगते, तुमची भिक्षेची वेळ झालेली आहे. मडक्यातल्या पाण्याचा एक घोट घेऊन आणि मडक्यामध्ये दुसऱ्या मडक्यामध्ये ठेवलेला एक गुळाचा खडा मुखामध्ये ठेवून विठ्ठलपंत झोपडी बाहेर पडतात. आणि जंगलात काय होतं हे उद्या पाहू. श्रीराम.